घरामधील कितीही जुनाट झालेली बदली साफ करा. एका मिनिटात या जबरदस्त ट्रिकने एकदम नव्यासारखे चमकतील. मित्रांनो, आपल्या घरातील बाथरूममध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक किंवा स्टीलच्या बादल्या आपण दररोज हाताळत असतो. आंघोळ करताना साबणाचे फेस, शॉवरमधून उडणारे पाण्याचे थेंब, कपडे धुताना पडणारे डिटर्जंटचे शिंतोडे, हे सर्व दिवसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. दिवस बादल्यांवर जमा होत जाते. सुरुवातीला हे डाग फारसे जाणवत नाहीत, परंतु वेळ जसजसा पुढे जातो तसतसे बादलीचा रंग बदलायला लागतो. तिच्या पृष्ठभागावर पांढरे, करडे, कधी कधी तपकिरी थर जमा होऊ लागतात. काही घरांमध्ये तर बदल्या इतक्या करड्या आणि धूसर दिसू लागतात की मूळ रंग काय होता हेही आठवत नाही. सतत पाण्याच्या आणि साबणाच्या संपर्कात राहिल्याने हे बदल अपरिहार्य असले तरी योग्य वेळी स्वच्छता केल्यास बादलीवर चिकट मळाचा मोठा थर जमा होतो आणि संपूर्ण बादली जड, निस्तेज आणि अस्वच्छ दिसते. कधी कधी बादलीचा खालचा भाग सतत पाण्यात भिजवून राहतो, त्यामुळे खालच्या भागाला हिरवट, काळसर किंवा तपकिरी बुरशीसारखी पुटे चढतात. विशेषतः बाथरूम गरम असले किंवा त्यामध्ये हवा खेळती नसली तर ही समस्या आणखी तीव्र होते. प्लास्टिकचे साहित्य कमकुवत असल्याने त्यावरचे डाग हळूहळू आतपर्यंत शिरेल आणि नंतर ते काढणे अधिक कठीण होते. स्टीलच्या बादलीवर तर साबणाच्या मिठामुळे पांढरे ताठ पडलेले ठिपके दिसतात आणि दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर ती चमक हरवून बसते. अशा बदल्या पाहून घरातील लोकांच्या मनातही प्रश्न निर्माण होतो, हे सगळे डाग कसे नाहीसे करायचे? बादली पुन्हा एकदा स्वच्छ, चमकदार आणि नीटनेटकी कशी बनवायची, यासाठी तुम्हाला महागड्या रसायनांची किंवा वेगळ्या साफसफाईच्या वस्तूंची गरज नसते. आपण ज्या घरगुती वस्तू नेहमीच वापरतो त्या योग्य पद्धतीने वापरल्या तर अगदी हट्टाने बसलेले डागही सहज निघतात. आज आपण अशाच काही पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत, पण एका कथेसारख्या, सलग आणि विस्तृत स्वरूपात, जणू तुमच्या डोळ्यांसमोर सगळा प्रकार घडत आहे असे. कल्पना करा की तुम्ही बाथरूममध्ये उभे आहात आणि तुमच्या हातात ती जुनी प्लास्टिक बादली आहे जी आता तिच्या मूळ रूपापासून दूर गेली आहे. तिच्या आत आणि बाहेर, वरच्या कडांवर, हँडलजवळ, जिथे जिथे पाहावे तिथे वेगवेगळ्या रंगाचे डाग, पांढरे कशियमचे थर, पिवट साबणाचे थर, डिटर्जंटच्या निळसर खुणा आणि कोप्यांमध्ये जिरलेला बारीक मळ. ही बादली रोज वापरात असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने मागे राहिली आहे. आता तिला पुन्हा नव्यासारखे करण्याची वेळ आली आहे. सुरुवात प्लास्टिकच्या बादलीपासून करूया. घरात कुठेतरी ठेवलेला टॉयलेट क्लीनर, हार्पिक किंवा तत्सम द्रव घ्या आणि तो एका जुन्या बाउलमध्ये ओतून ठेवा. हा लिक्विड अत्यंत प्रभावी असल्याने तो थेट बादलीवर ओतण्यापेक्षा ब्रशच्या मदतीने लावणे उत्तम. केसांना रंग लावण्यासाठी वापरला जाणारा छोटा ब्रश किंवा दात घासण्यासाठीचा साधा टूथब्रश, दोन्हीही यासाठी योग्य. ब्रश द्रवात बुडवा आणि नंतर संपूर्ण बादलीच्या पृष्ठभागावर हळूहळू फिरवत हा क्लीनर लावायला सुरुवात करा. बाहेरची बाजू, आतली बाजू, वरची किनार, हँडलच्या भोवतालचा भाग, एकही कोपरा वगळू नका. हार्पिकचा निळसर किंवा लालसर रंग बादलीवर पसरू लागतो आणि काही सेकंदातच त्याची क्रिया सुरू होते. हा द्रव लगेच धुवू नका. त्याला थोडा वेळ काम करू द्या. 5 मिनिटे हा थर बादलीवर तसेच राहू द्या. या 5 मिनिटांच्या कालावधीत हार्पिकमधील रसायने बादलीवरचे साबणाचे थर, कशियमचे ठसे आणि इतर जमा झालेला मळ सैल करत असतात. आता वेळ आहे मऊ स्क्रबरची. भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा हिरवा किंवा पिवळा स्क्रबर ओला करा आणि हलक्या हाताने बादली घासायला सुरुवात करा. खूप जोर वापरायची गरज नाही, कारण क्लीनरने आधीच बरीच कामे केली आहेत. फक्त पृष्ठभाग हलक्या दाबाने घासला की लगेच फेस तयार होतो आणि गडद डाग खाली सरकू लागतात.
आतली बाजूही वर्तुळाकार घासा, खालचा भाग चांगला घासा. काही मिनिटात तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की प्लास्टिकचा पांढरा किंवा करडा थर निघून जात आहे. शेवटी स्वच्छ पाण्याने संपूर्ण बादली धुवून काढा. धुतल्यावर दिसेल की बादली नव्यासारखी स्वच्छ आणि चमकदार झाली आहे. आता तुम्ही स्टीलच्या बादलीकडे वळता. स्टीलची बादली दिसायला आकर्षक असते, पण या साहित्यावर पाण्यातील मीठ, साबणाचे कण आणि डिटर्जंटचे थर पटकन दिसू लागतात. स्टीलचा सौंदर्यपूर्ण लुक टिकवण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. स्टीलवरील पांढरे ठिपके आणि काळे थर सहजन जाण्यामुळे लोक निराश होतात. पण घरातील 4 पदार्थ एकत्र केले तर स्टीलचे सौंदर्य पुन्हा चमकून उठते. एका बाउलमध्ये 1 चमचा मीठ टाका. त्यात अर्धा चमचा लिंबू सत्व म्हणजेच सिट्रिक ॲसिड घाला. मग 1 चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा. हे 3 एकत्र आले की एक उत्तम घासण्याचे बेस तयार होते. आता त्यात 2-3 चमचे व्हिनेगर म्हणजेच सरका ओतला की मिश्रण फेसाळायला लागते. हाच तो क्षण, या मिश्रणातच स्टीलची जादू दडलेली आहे. हे मिश्रण इतके प्रभावी असते की स्टीलवरील जुने डाग, कोरडे ठिपके आणि कडक थर काही मिनिटात सैल होतात. आता भांड्यांसाठी वापरण्यात येणारा मऊ स्क्रबर घ्या आणि तो तयार केलेल्या मिश्रणात भिजवा. मग स्टीलच्या बादलीच्या आतल्या बाजूला, बाहेरच्या भागावर, कडेकडांवर आणि विशेषतः खालच्या भागावर हे मिश्रण चोळून लावा. हा थर बादलीवर काही मिनिटे तसेच राहू द्या. या दरम्यान लिंबू सत्वातील आम्ल आणि व्हिनेगरच्या क्रियेमुळे सर्व घाण स्वतःलाच सैल होऊ लागते. नंतर कपडे किंवा भांडी धुण्यासाठी वापरला जाणारा साबण वापरा आणि काथ्याने संपूर्ण बादली घासा. काथ्याचा खडबडीत भाग स्टीलच्या पृष्ठभागावरील हट्टी डाग सहज काढतो. काहीच मिनिटात फरक स्पष्ट दिसू लागतो. स्टीलची निरस, धूसर, पांढऱ्या डागांनी झाकलेली बाजू हळूहळू चमकू लागते. कोप्यांमध्ये अडकलेली घाण चमच्याच्या मागील बाजूने हळूवार काढून टाका आणि नंतर पुन्हा स्क्रबरने घासा. शेवटी स्वच्छ पाण्याने संपूर्ण बादली धुवून काढा. धुतल्यानंतर तुम्हाला जाणवेल, ही तीच जुनी बादली आहे का? काही वेळापूर्वी जड झालेली, डागांनी भरलेली बादली आता पुन्हा एकदा पूर्वीसारखी चमकत आहे. अगदी आरशासारखा लखलखीत पृष्ठभाग दिसतो. स्टीलची अशी चमक खरेच मन प्रसन्न करते. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन वापरातील प्लास्टिक आणि स्टीलच्या बदल्या घरीच उपलब्ध साहित्याने सहज आणि प्रभावीपणे स्वच्छ करता येतात. महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेसाठी फार मेहनत लागत नाही, वेळही कमी जातो आणि परिणाम मात्र अत्यंत समाधानकारक मिळतो. बाथरूममधील स्वच्छता हा एकूण घराच्या नीटनेटकेपणाचा भाग आहे. बदल्या स्वच्छ असल्या की संपूर्ण बाथरूम अधिक स्वच्छ दिसते आणि घरातील वातावरणही सुखद वाटते.